ज्याचे बुद्धी उपाधी करून विद्यावान मुझमाचे होतसे ज्याच्या कारणाने जगत वायू काही आसन स्वजन बोध प्राप्ति कारणे विधाराम तुम्ही आत्मात्मकाम सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्त्रिज्ञत्व निर्मलम्। श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा। हा भगवत पूज्यपाद श्रीमदाचार्य शंकराचार्य महाराज यांनी वेदांताचं सार सर्वस्व या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे। एक छोटीसा प्रसंग घडला। भगवत पूज्यपाद श्रीमदाचार्य शंकराचार्य आणि त्यांचे शिष्य चतुष्टय पद्मपादाचार्य, सुरेश्वराचार्य, त्रोटकाचार्य आणि हस्तमलकाचार्य 4 शिष्यासहित आचार्य सागराच्या तीरावरती बसलेले आहेत आणि वेदांत विषयावर त्यांचं चिंतन चालू आहे। तर त्या आचार्याची प्रतिभा, आचार्यांचं वक्तृत्व, आचार्यांचा विषय पटवून देण्याची ती रीती पाहून अत्यंत समाधानी, संतुष्ट पावलेले आणि प्रसन्न होऊन एकदम उठले सुरेश्वराचार्य, म्हणजे जे एक काळचे मंडन मिश्र आहे, आणि त्यांनी एक हात असा सागराकडे केला आणि दुसरा हात आपल्या आचार्याकडे केला। हे सागरातलं जल, पाणी हे जसं अथांग आहे, ज्याचा अंत कोणाला लागत नाही, तशा पद्धतीचं आपल्या गुरुचं ज्ञान आहे। तर त्यावेळेला आचार्य उठले आणि आचार्यांनी प्रसन्नाच्या हातात दंड असतो तो त्यांनी पाण्यात बुडवला, वर काढला आणि त्याला 4-2 थेंब खाली पडले। त्यांनी विचारलं, हे पाणी पडलेलं पाणी बघितलं? म्हटलं हो। म्हणजे मग जगातलं ज्ञान या सागरासारखं अथांग आहे आणि तुमच्या आचार्यांचं म्हणजे त्यांच्या बाबतीत म्हणतात हे या दंडाला आले 4-2 थेंब असं आमचं ज्ञान आहे। असं भगवत पूज्यपाद शंकराचार्य ज्या वेळेला बोलले त्यावेळेला सुरेश्वराचार्य म्हटले, असं जर असेल तर मग तुम्ही जर असं म्हणाल तर आमच्यासारख्याने काय म्हणायचं? म्हणजे याचा अर्थ या जगातल्या तत्वज्ञानाचा, अध्यात्मविश्वाचा अंत, सार, सर्वस्व आम्हाला कळेल की नाही, लक्षात येईल की नाही? म्हटले नेमकं काय? म्हणले म्हणजे जगातले जे काय इस्लाम असलं का त्यांचा एक ग्रंथ आहे कुराण, ख्रिश्चन असलं का त्यांच्याकडे बायबल, पण आपल्याकडे ग्रंथाचे नाव पाठ करायला एक जन्म घातलं तरी आपला जन्म सरेल, पण ग्रंथ आपली सरणार नाही, इतकं वाङ्मय आपल्या पूर्वसुरीने आपल्याकरता करून ठेवलेलं आहे। मग जगातली कोट्यवधी ग्रंथाचं सार सर्वस्व हे कसं कळायचं? आयुष्य तर फार अल्प आहे। त्यावेळेला आचार्य म्हटले, नाही ते सार सर्वस्व लक्षात येईल, मी सांगू शकतो। म्हणजे मग थोडक्यात सांगायला पाहिजे। म्हणजे थोडक्यात म्हणजे सुरेश्वराचार्य म्हटले 1 श्लोक आहे। तर आचार्य म्हणतात त्याला 1 श्लोक काय करायचा, मी अर्ध्या श्लोकात सांगतो। आणि त्यावेळेला तो हा श्लोक आहे, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा। कोटिभिः ग्रंथभिः यदुक्तं तद अहं ते अर्धश्लोकेन प्रवक्ष्यामि। कोट्यावधी ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला एका श्लोकात नाही तर अर्ध्या श्लोकात सांगू शकतो। म्हणजे मग सांगा। मग त्यांनी सांगितलं काय नाही, ब्रह्म सत्यम, ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या, जगत मिथ्या आहे, आणि जीव ब्रह्मैव नापरा, जीव हा ब्रह्मरूप आहे, तो परमात्म्याहून भिन्न नाही। तुका म्हणे कैचे की कोठे जीव निराळा। आणि हाच सिद्धांत सांगणारा एक प्रकरण ग्रंथ ज्याच्यामध्ये आपण काल पाहिलं किती प्रस्तांत्रयाचं सार आहे, 3 प्रस्तांत्रयाचं सार आहे। बृहत प्रस्तांत्रामध्ये कोण कोण येतात? खंडन खंडन खाद्य, चित्सुकी आणि सिद्धी। वारकरी प्रस्तांत्रामध्ये कोणती ग्रंथ येतात? ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवत। तसं वेदांत प्रस्तांत्रामध्ये येणारी 3 ग्रंथ कोणती? दशोपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र। मग अशी जी किती ग्रंथ झालेली ही 3 प्रस्तांत्रे इथे सांगितली। त्या दशोपनिषदाचे कर्ते कोण? थोडंसं बोलायचं, अपकृषी आहे। भगवद्गीता भगवान श्रीकृष्ण आणि
ब्रह्मसूत्र हे कृष्णद्वैपायन व्यासदेव होत. या तिन्ही प्रश्नांतर भाष्य लिहिणारे एकच भाष्यकार आहे. ते कोणते आचार्य? भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य. आणि शंकराचार्यांनी त्या भाष्यानुसार हे जे उपनिषद भाष्य, गीता भाष्य आणि सूत्र भाष्य अशा 3 भाष्यानुसार झालेले 3 ग्रंथ, त्यातला एक अद्वैत सिद्धी, 2 विवरण, 3 भामती निबंध आहे ना. विवरण या प्रकरण ग्रंथाचे करते मधुसूदन सरस्वती, विवरणाचे प्रकाश आणि आपल्या अद्वैत सिद्धीची करते मधुसूदन सरस्वती आणि भामती निबंधाचे करते पंडित वाचस्पती मिश्रा असे. आणि मग हे 3 प्रस्तांत्र आहे, त्यावरची 3 भाष्य आणि 3 प्रकरण ग्रंथ. ग्रंथात 2 प्रकार म्हटलं होतं आपण, एक प्रकरण ग्रंथ दुसरे फक्त योग्य उत्तर द्या. ज्याच्यामध्ये भक्ती, ज्ञान, योग, कर्म असा सगळाच विषय येतो, तो कोणता ग्रंथ? आकर ग्रंथ. आणि ज्याच्यामध्ये कुठला तरी एक विषय गणिती पद्धतीने अगदी पायरीने करंगळीला धरून, जसं अर्भकाचे साठीन त्यांच्या हाती धरली पाहिजे तैसे संत जयी क्रिया दाखवते. आणि अशा पद्धतीने विषय समजून दिला जातो, त्याला म्हणतात प्रकरण ग्रंथ. आणि मग ग्रंथ वेगळं आणि आपण म्हटलं तर पुस्तक वेगळं. म्हणजे शालेय जीवनामध्ये शिकतो आपण ते पुस्तक आहे, आणि आपल्या वेदांत संप्रदायामध्ये आध्यात्मिक विश्वामध्ये संत सद्गुरू चरणापाशी बसून शिकतो ते ग्रंथ आहे. जे ग्रंथ चिज्जड ग्रंथीचा भेद करतात त्याला म्हटलं होतं आपण ग्रंथ. म्हणजे जे काय विद्येते हृदय ग्रंथी छिद्येते सर्व संशय क्षीणते चाशी कर्माने दृष्टी परावर. ग्रंथीचा भेद, संशयाचा छेद आणि कर्माचा क्षय जो करतो त्याला म्हटलं होतं आपण ग्रंथ. आणि अशा ग्रंथामध्ये हा कोणता ग्रंथ आहे तर प्रकरण ग्रंथ. आणि या प्रकरण ग्रंथामध्ये सुद्धा याच्यामध्ये किती प्रकार पाहिले होते? पुन्हा 3. त्याच्यामध्ये पद्यात्मक 2 आहे आणि गद्यात्मक 1 आहे. पद्यात्मक 2 म्हणजे 2 रूपाने, 2 ओवी रूपाने आणि 3 सुलभ मराठी भाषांतर म्हणजे गद्यामध्ये. तर तो 2 रूपाने पद्यात केलेला ग्रंथ त्यांचं नाव आणि ओवी रूपाने पद्यात केलेला ग्रंथ ते राजमान्य हरभरे. सुलभ मराठीत भाषांतर केलं ते ब्रह्मीभूत विनायक नारायण जोशी साहेब. नंतर आपण मंगलाचरणामध्ये 3 गोष्टी पाहिल्या होत्या. मंगलाच्या वेळा 3, प्रकार 3 आणि प्रयोजन म्हणजे फलही 3. वेळ 3 कोणते पाहिल्या त्या? कार्य आदव, कार्य मध्य, कार्य अंत आणि मंगल आले. कार्याच्या आरंभी, कार्याचा मध्य आणि कार्याच्या परिसमाप्तीला मंगल करावा असं आपण बोललो. आणि त्याकरता म्हणून उदाहरण पाहिलं आपण, आरंभ रामकृष्ण आहे, मध्यंतर विठोबा म्हणजे आपल्या वेदमार्गी मुली गेली म्हणतो आपण, किंवा वेदानुमोदित आपला संप्रदाय, विशिष्टाची परंपरा आपल्या संप्रदायाच्या प्रत्येक विधीला ती पाळली जाते. नंतर मंगलाचे प्रकार 3 म्हटलं होतं. पहिलं मंगलाचरण, दुसरं नमस्कार, तिसरं आशीर्वाद. हे 3 मंगल ज्ञानोबराय 3 ग्रंथामध्ये करताना स्पष्ट रीतीने दिसतात. ज्ञानोबरायांनी पहिलं मंगल कोणतं म्हटलं आपण? वस्तुनिधिशुक मंगल. अमृत अनुभवामध्ये माऊलीने वस्तुनिधिशुक मंगलाने सुरुवात केली. स्वस्ती श्री वटी शूल क्षमा करा, यदक्षरम मनाखे मानंद मजम व्यम श्रीमंती ख्यातम देवतमासे गुरु विद्या ख्यालोके साक्षात विद्या ईशांतरी जया त्या नमस्त सिद्धाद्राय निरंतर साधन केली कशांत शिवयो समरूपमो ज्ञातुम न शक्यते लग्न मिती दैत छलान आद्वैत मात्मस्तत्वम दर्शयन्ति मितस्तरान तवंदिव जगता माध्यम तयस्तत्वाभिपत्तये. हे ज्ञानोबराय काय करतात तिथे? वस्तुनिधिशुक मंगलाने आरंभ करतात. आणि नमस्कारात्मक मंगल नाही आपलं त्या ज्ञानेश्वरी ओम नमोजी वेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेद्य. आशीर्वादिक मंगल 4 स्वस्ती म्हणजे कल्याण. स्वस्ती श्री वटेषु लपणी जगता वासु गावी ममता वासु प्रगटला खरी प्रगटित होतो देशी लपित होतो आभासी प्रगटना लपाला असे जखमता जो. म्हणजे सगळ्याच ठिकाणी सगळीच मंगलाचरण आहे, त्याच्यात ते मात्र संधी नाही. पण हे आपल्याला ठळक ओळख पटण्याकरता म्हणून जर म्हटलं तर तो स्वरूप अनुभूतीचा आहे ना, अमृतानुभव. ते स्वरूप मंगलाचरण केलेलं आहे, आपलं वस्तुनिधिशुक मंगलाचरण केलं. ज्ञानेश्वरी म्हटलं तर गुरुला नमस्कार करून ज्ञानोबराय तो ग्रंथ सांगण्याकरता, कारण किंबहुना मज तुमची कृपेचे काज.
तेल आणि व्याज प्रभू ग्रंथाचे केले म्हणून ते कोणतं मंगल म्हणतात आपल्याला नमस्क्रियात्मक मंगल. आणि चांगदेव महाराजांना आशीर्वाद देण्याकरताच चांगदेव 65 झाले म्हणून आशीर्वाद मंगलाचरण. असे मंगलाचरण 3 आणि त्याचे प्रयोजन किती म्हटलं तर काल आपण पुन्हा 3. त्यातलं पहिलं प्रयोजन म्हटलं तर विघ्न विनाशा, 2 शिष्य शिक्षा आहे आणि 3 शिष्ट संप्रदायात वाचन. विघ्नाची निवृत्ती व्हावी कारण विघ्न ध्वंसा कुल व्यापार मंगलित उच्यते किंवा समाप्ती काम मंगल वाचे. विघ्नाची निवृत्ती व्हावी म्हणून मंगल केलं जातं. आपल्या पुढच्या पिढीला शिक्षा दीक्षा भेटावी म्हणून मंगलाचरण केलं जातं. आणि शिष्ट परंपरेचं रक्षण व्हावं म्हणूनही मंगलाचरण केलं जातं. त्यात पहिली काल आपण पाहिली ओम नमोजी श्रीकृष्ण राया भजवरी तुझा श्री गुरु चरण कमलाया अभिनंदे नमितोबे. मग त्याच्यामध्ये श्रीकृष्ण राया या पदाने आपल्या वस्तुनिधी शुभ मंगल म्हटलं तर आपण 2 पदाने सांगितलं. कोणकोणत्या? थोडं थोडं बोलायचा प्रयत्न करायचा. कोणाला तरी एकाला जरी आठवलं तेवढ्यातून तर मग ते सगळ्याची आवृत्ती होऊन जाते. कोणत्या 2 पदाने वस्तुनिधी शुभ मंगल पहिल्या ओळीत आला असं आपण बोललो होतो. ओम पदाने आणि श्रीकृष्ण राया. श्रीकृष्ण राया म्हणजे सगुण स्वरूपाचं आणि ओम म्हणजे निर्गुण स्वरूपाचं वस्तुनिधी शुभ मंगल केलेलं दिसतं. आणि नमोजी पदाने कोणतं आलं? नमस्कार. आणि आशीर्वाद मंगल कोणत्या पदाने आलं? अनुग्रह व्हावा या पदाने आशीर्वाद मंगल आलं. आणि मग 2, 3, 4 या 3 ओव्यामध्ये या ग्रंथाचे करते पंडित साधू निश्चलदासजी यांचा अधिकार काय आहे तो आपण पाहिला. तर निश्चल या पदाचा अर्थ काय केला होता? ओळीतलं पद कोण सांगू शकेल? निश्चल या पदाचा अर्थ काय केला होता त्यांनी? ज्यांची वृत्ती स्वस्वरूपाला सोडून राहतच. बरोबर आहे. जी ते काय जो स्वस्वरूपी अति निश्चल, ज्यांची वृत्ती त्याला काय म्हणतो आपण 24 तास अधिष्ठानालाच विषय करते. म्हणजे मुख्यत्वाने गौणत्वाने व्यवहार घडत असेल त्यांच्या जीवनामध्ये पण मुख्यत्वाने त्यांची वृत्ती काय करते? अधिष्ठानालाच विषय करते. अधिष्ठानाला सोडून त्यांची वृत्ती खाली कधी येत नाही म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? नितराम स्थिती निश्चला जो स्वस्वरूपी अति निश्चल. आणि त्यांची जी स्थिती आहे तीच आपल्याला प्राप्त व्हावी असं कोणाला वाटतं? मुमुक्षुला. ती कोणती इच्छा आहे? प्रबळ इच्छा आहे. ती प्रबळ इच्छा आहे. आणि म्हणून आज ही निश्चलदाची कशी आहे? कशाची मूर्ती आहे? गणपती बाप्पा म्हटलं तर आपण मंगल मूर्ती, भगवान परमात्मा धर्ममूर्ती, संत ब्रह्ममूर्ती नाही ना. आणि तशी निश्चलदाची संत दयामूर्ती पण आहो दयाळे ज्ञानाबाई कारा. तसे हे निश्चलदाची कशाची मूर्ती आहे? केवळ घनीभूत दयेची मूर्ती आहे. आणि दयेची मूर्ती असल्यामुळे गुरुचा शाप स्वीकारून जगत कल्याणाकरता त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. कारण त्यांच्यापूर्वी सगळी ग्रंथ जवळपास संस्कृतमध्ये होते. संस्कृतमधलं प्राकृतमध्ये पहिलं हे आणलं जसं ज्ञानोबरायाने आणलं तसं निश्चलदासजीने आणलं. त्यामुळे त्यांच्या गुरुजीनेच त्यांना शाप दिला. पण नंतर त्या गुरुजीने वाचल्याच्या नंतर गुरुजीने पश्चाताप झाला. आपण आपला अंतकरण पंडिताचा आहे, याचा अंतकरण संताचा आहे. पंडित काय करतात? ते सोप्याचा अवघड करतात, ते पंडित आहे. आणि अवघडाचं सुलभ करून सांगतात, ते संत आहे. निश्चलदासजीचं अंतकरण हे संताचं आहे. आपण अजून पंडित पदातच अडकलो असं गुरुजीला वाटलं. मग गुरुजीने पुन्हा उशाप दिला का ज्या वेळेला तुम्ही या ग्रंथाचं विद्यार्थ्याला अध्यापन वगैरे करा अशा वेळेला त्याला एक प्रकारचा काय म्हणतात डोकेशूळ म्हणजे डोकं सतत त्यांचं दुखायचं ते गुरुजीच्या शापाने. पण मग जेवढ्या काळात ते पाठबीट सांगायचे चिंतनात राहायचे तेवढ्या काळात मात्र तो त्रास त्यांना व्हायचा. आणि हा ग्रंथ लिहिल्याच्या नंतर 36 कितीतरी वर्ष ते राहिले. तेवढ्या काळात तेवढे इतक्या वर्ष हा त्रास भोगला पण जगाच्या कल्याणाकरता त्याच्यात तडजोड केली नाही. म्हणून ते केवळ कशाची मूर्ती आहे? दयेची मूर्ती. आणि म्हणून त्यांचे मुमुक्षु काय होतात? दास होतात. आता ते नाही तर त्यांचे दास कशा? त्यांच्या ग्रंथाचं चिंतन करतो म्हणजे काय स्वीकारला म्हटलं आपण? त्यांचं एक प्रकारचं दास स्वीकारलं. निश्चलदास या पदाचा हा खराखुरा अर्थ आहे. कोणता? ज्यांची वृत्ती स्वरूपाला सोडून खाली कधी येत नाही, हा खरा अर्थ आहे. आणि म्हणून त्यांनी लिहिलेला विचार सागर नावाच्या ग्रंथाचा साधकाला काय वाटतो? चित्तामध्ये गौरव वाटतो. इथपर्यंत आपण झालेला आहे. आता इथून पुढचं बघा. ऐसा निश्चलदास भूर पंडित विचार सागर ग्रंथी वेदांत आणला स्व हिंदी भाषे प्रत उद्धाराया जना आर्थिका. इथे
निश्चलदाजीचं वर स्वस्वरूपी अतिनिश्चल असं वर्णन केलं, नंतर दयेचंच मूर्ती केवळ असंही वर्णन केलं, आणि आता म्हणतात थोर पंडित. निश्चलदाजी कशी आहे? पंडित आहे, पण नुसते पंडित नसून हे थोर पंडित आहे. मग पंडित कशाला म्हणतात? तर पंडिताची व्याख्या तुकोबारांनी केलेली आहे. पंडित तोच भला नित्य भजतो विठ्ठला. जो अविरत विठ्ठला सतत बसतो त्याला काय म्हणतात? तुकोबारा पंडित म्हणतात. आणि दुसरी एक व्याख्या डॉक्टर बाबा सांगत असतात, पंडानाम आत्मविषयका बुद्धी यशस्सा पंडिता. ज्याची बुद्धी आत्म्याला विषय करते, अनात्म्याला विषय न करता आत्म्याला विषय करते, त्याला पंडित असं म्हणतात. आणि अशी निश्चलदाजी कशी आहेत? थोर पंडित आहे. किंवा नामदेव महाराजांचं एक प्रसिद्ध वचन आहे, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. तोच थोर शब्दही ते वापरलेला आहे. आणि तिथे चिरणे काय थोर शब्द 3 वेळेला आहे. तर 3 वेळेला थोर म्हणजे नामदेव महाराजांनी ते काही यम पूर्ण करायचं असं नाही, ते शब्द प्रभू आहे. तरी सुद्धा थोर शब्दाचा वेळेला प्रयोग जर ते 3 वेळेला करत असेल तर त्याची काहीतरी कारण असली पाहिजे. मी बाबांच्या मुखातून एकदा ऐकलं होतं, ज्याच्या क्रियेत त्यांच्या भ्रष्टता नाही म्हणून ते थोर आहे, भावना त्यांच्या विचार नाही म्हणून ते थोर आहे, आणि विचारात त्यांचे संशय नाही म्हणून ते थोर आहे. कारण क्रियेमध्ये भ्रष्ट असला का त्याला थोर नाही म्हणत, कारण आचार भ्रष्टी सदा कष्टी. भावनेमध्ये व्यभिचारी असला का त्याला थोर नाही म्हणत, कारण व्यभिचारी मनुष्याला सायंकाळी झोप येत नाही शांत कधी. तो उलट्याचा पालता, उतरण्याचा पाता नाही, अंगाचा त्या अंगावर काय काय लाख प्रयोग करतो, पण त्याला काही शांत झोप येत नाही. म्हणजे व्यभिचार असला का मनुष्याला पडल्या पडल्या झोप येते. आणि संशय मनुष्याचा विनाश होण्याकरता वेळ लागत नाही. संशय आत्मा नश्य किंवा संशयाने थोडा अनेक नाही पाप उभं का विनाशाची वाघ प्राणी असे. ते उपनिषदामध्ये म्हटलेले संशय ही पापात्मा. संशय एक प्रकारचा पाप आहे. आणि या तिन्ही गोष्टी ज्यांच्याकडे नाही म्हणून ते काय आहे? थोर आहे. म्हणजे त्यांच्या क्रियेत भ्रष्टाचार आहे म्हणून ते थोर आहे, त्यांच्या भावनेत व्यभिचार नाही म्हणून ते थोर आहे, आणि त्यांच्या विचारात संशय नाही म्हणूनही ते थोर आहे. असे निश्चलदाजी. किंवा एखादा विषय शिष्यांच्या बुद्धीवर आरूढ करण्याकरता प्रतिपादन करण्याच्या 3 शैली असतात, 3 पद्धती आहेत. ती एक श्रुतीची आहे, दुसरी युक्तीची आहे, आणि तिसरी अनुभूतीची आहे. काही श्रुतीने पटवून देतात पण युक्तीने देता येत नाही, काही युक्तीने पटवून देता येतात पण अनुभूती नाही. म्हणजे वरकड कोठे काही एक आहे एक नाही, पण हे तिन्हीपैकी काही नाही असं नाही, तिन्ही आहे म्हणून ते थोर आहे. त्यांच्याकडे श्रुती पटवून देतात कारण त्यांचा श्रुतीचा अभ्यास आहे. युक्तीने ते तार्किक आस्तिकाच्या बुद्धीवर आरूढ करू शकतात कारण न्यायशास्त्राचं त्यांचं सांगोपांग अध्ययन आहे. आणि अनुभूती म्हणाल तर तुकोबाराने म्हणावं, तुका म्हणे साक्षी आले म्हणून केली प्रगट, किंवा अनुभवी आले अंगा ते या जगात येत असे. तुका म्हणे चाकुनी सांगे अनुभव आहे. आणि अशी त्यांची अनुभूती सुद्धा आहे. बोलाचं कडी बोलाचाच भाग जेवण्या कोण तृप्त झाला असं नसून ते रामकृष्ण परमहंस यांचे सत्शिष्य स्वामी विवेकानंद, ते ज्यांच्याकडे जायचे त्यांना विचारायचे तुम्ही देव पाहिला का? आता काही काही एखादा डोंगी साधू असला का तो दामिकतेने म्हणायचं हो पाहिला, इथपर्यंत लागायचं. पण मग ते म्हणजे पाहिला मग मला दाखवाल का? पुढे म्हटलं की मग आता काही बोलता यायचं नाही. अशा अनेक साधूकडे ते गेले आणि त्यांचे ज्या शालेय म्हणजे कॉलेजमध्ये शिकत असताना तिकडले तिथल्याच्या एका प्रोफेसरने सांगितलं की असा असा एक अवलिया महात्मा आहे, कालीचा उपासक आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा. ते स्मृतीच्या कप्प्यात कुठेतरी ध्यानात ठेवलं, ते काळ त्यांच्याकडे गेले, अर्थात रामकृष्ण परमहंसाकडे. रामकृष्ण परमहंस देव म्हणायचे जो राम जो कृष्ण तोच हा रामकृष्ण, त्रेतायुगीन राम द्वापारयुगीन कृष्ण तोच हा रामकृष्ण. मग ते म्हणू लागले तुम्ही देव पाहिला का? म्हटलं हो. तू जितक्या दूर बोलतो त्याच्यापेक्षा जवळून मी देवाला पाहिलं. मी म्हटलं मला दाखवाल का? म्हणजे बस खाली. बसल्याच्या नंतर त्यांना काय म्हणतात भ्रुकुटीच्या मध्यवर्ती अंगठ्याने स्पर्श केला, शक्तिपात केला आणि त्यांची वृत्ती कार्यकारणातून काढून डायरेक्ट अधिष्ठानात ती लीन केली. आणि 3 तास निर्विकल्प समाधी स्वामी विवेकानंदाला लागला बाबा म्हणतात. आणि नंतर मग त्याचं काय ते रबराचे ताणलं का ते रात्र सोडलं का ते जागेवर येतं. म्हणजे यांच्या सामर्थ्याने ते केलं होतं, त्याने ती पावर काढून घेतली. पुन्हा त्यांची वृत्ती बहिर्मुख झाली. म्हणजे चांगली म्हणत नाही का दुःख झालं तर समाधी लावून बसायचे आणि मग पुन्हा पाहायला ना तर जयश येते, त्यांना पुन्हा ते दुःख होऊ लागलं. ते म्हणले आता पुन्हा तसं करा, म्हणजे पुन्हा निर्विकल्प समाधी मला लावा. डॉक्टर बाबा सांगत असतात रामकृष्ण परमहंस म्हटले लागले आता तिजोरीच्या चाव्या बंद केल्या आणि लॉक लावून चावी माझ्याकडे म्हटले, तू सप्तऋषीपैकी एक ऋषी आहे
आणि जगत कल्याणाचं कार्य घेऊन त्याच्याकरता तू अवतीर्ण झाले, ते कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर तुला मग ते पुन्हा देईल. आणि मग ते गेल्याच्या नंतर म्हणजे देवरूपाने, पण ते परमात्मा संत कधी जात नाही, ते कायम असतातच. मग पुन्हा येऊन कन्याकुमारीच्या ते बेटावर असताना त्यांना पुन्हा निर्विकल्प समाधी रामकृष्ण परमहंसाने त्यांना प्राप्त करून दिला. पण एका दिवशी त्यांच्याकडे काय आहे, अनुभूती पण आहे. म्हणजे एक श्रुती लागते, 2 युक्ती लागते, 3 अनुभूती लागते. मग श्रुतीने सांगतात म्हणून थोर, युक्तीने सांगतात म्हणून थोर, आणि अनुभूतीनेही सांगू शकतात म्हणून थोर. असे कोण पंडित निश्चित आहे. कसे पंडित आहे ते? थोर पंडित आहे. मग ते थोर पंडित आहे, तर त्यांनी त्यांची थोरवी आपल्याला कसे, आता त्यांच्या समकालीन होते त्यांना कळालं, आपल्याला कसं कळालं, तर त्यांनी आपल्याकरता करून ठेवलेला हा ग्रंथ. आणि या ग्रंथात काय केलं, तर विचारसागर ग्रंथी वेदांत, वेदस्य अंत वेदांत, वेदाचा अंतिम भाग म्हणजे वेदामध्ये ते मंत्र आहे, ब्राह्मण आहे, आरण्यक आहे, वेदांत आहे. तर वेदाचा अंतिम भाग ज्ञानकांडाचा आहे. आणि तो अंतिम असणारा ज्ञानकांडाचा भाग असणारा ज्यांनी संपूर्ण तया ज्या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेला आहे, असा ग्रंथ म्हणजे कोणता आहे? विचारसागर ग्रंथी वेदांत. पण आणला कशा करता आणला, तर तिथं आर्थिका जना उद्धाराया सुभाषी प्रत आणला, असा थोडासा अन्वय. आर्थिका शब्दाचा अर्थ, आरती शब्दाचा अर्थ इच्छा, इच्छुक म्हणजे काय मी उद्धार किंवा पुसाविषयीची वाटी जे जे भेटे, काय म्हटलं आपण, काही बिरडे भेटेल, काही तो स्वामी भेटेल, युगावी वडिले विषमाने, असं वाटतं ज्यांना ते 80 अवकाळा घेते जन्म मरणाचा कांटा, लाजपे निर्मळा आणि सुख, असे जे यातून बाहेर पडावं या चक्रातून, असं ज्या जनाला, जन म्हणजे मुमुक्षु जनाला वाटतं, त्यांच्या उद्धारावया, त्यांच्या उद्धाराकरता. आणि कसा आणला, तर स्वहिंदी भाषे प्रत, म्हणजे पूर्वी हे तत्वज्ञान राहायचे, ब्रह्मसूत्रात आहे, म्हणजे 3 प्रस्थानत्रयात आहे, त्याच्यावरच्या 3 भाष्यात आहे, त्याच्यावरच्या 3 प्रकरण ग्रंथात आहे, वेदामध्ये आहे. पण हे सगळे कसे आहेत? संस्कृत भाषेत आहे. आणि संस्कृत वाणी जगाशी कळेना. ज्ञानोबरायला तरी ज्ञानेश्वरी गीतेचं भाष्य का करावं लागलं? बोलतात ना, संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली मराठी लिहिताना. म्हणजे संस्कृत भाषेमध्ये हल्ली कवळ्या शिव्या दिल्या तरी लोकांना गोड वाटतात, आपले मराठी म्हणतात, ऐक ना. आता आपल्याला कळत नाही तोपर्यंत एखाद्याला म्हटलं वा आपण अज्ञात सिद्ध महापुरुष आहे, त्याला बरं वाटतं, ऐक ना. त्याला म्हणावं तुम्ही तर वैशाख नंदन आहात. आता हे शिव्या आहे का स्तुती आहे? शिव्या आहे. पण त्याचा अर्थ कळत नसेल तर ते गोड वाटतं ना. आनंदवान, आपण आनंदवान महापुरुष आमचे गुरुजी आम्हाला मानायचे, कळत नाही तोपर्यंत 6 महिने ते म्हणले का आम्ही असं पुढे छाती काढून बसायचं, पुढे बसायचं. ते नंतर कळाले आपल्याला बैल बांधतात. ते 6 महिन्याच्या नंतर म्हटलं गुरुजी काही म्हणा पण एवढं नका म्हणू. ते म्हटलं इतके दिवस तुम्हाला गोड वाटायचं ना, आज काय झालं? म्हणलं आज काही अर्थ कळाला. आज्ञानात आनंद असतो का, आणि ज्ञान झाल्याच्या नंतर मग ते योग्य वाटत नाही. म्हणजे तसं संस्कृत भाषेमध्ये हे ज्ञान दडलेलं आहे. संस्कृत भाषा म्हणजे गिरवाण वाणी आहे, देववाणी, सगळं खरं आहे. पण त्याचा अभ्यास करणारे, तितक्या तीव्रतेने ते जाणून घेणारे, त्याचा योगिक अर्थ काय, रूढार्थ काय, वाचार्थ काय, लक्षार्थ काय, त्याचा व्यंग्यार्थ काय, धन्यार्थ काय, हे सगळं कळणं तितकं सोपं नाही ना. आणि कुठलेही तत्वज्ञान असेल, ज्ञान असेल, ते आपल्या मायबोलीत आलं ना, ते जितकं सुलभ होतं, जितकं लवकर कळतं, जितकं कळतं, रुजतं, पसतं, झिपतं, मनुष्य रमून जातो, तितकं ते अन्य भाषेमध्ये नाही. म्हणून त्यांची भाषा मायबोली हिंदी. आणि मग हिंदी भाषिक असणारे जे मुमुक्षु जिज्ञासू आहे त्यांना कळण्याकरता, त्यांनी त्यांच्या उद्धाराकरता पहिले हिंदी भाषेमध्ये हे तत्वज्ञान आणलं असं बोलतात. आता ह्या 3 ओळ्यामध्ये पंडित साधू निश्चलदासजीचा थोडक्यात अधिकार काय, त्यांचं जगाकरता केलेलं कर्तव्य काय, याचा विचार आपल्यासमोर ठेवला. आता पुढच्या 6 ते आणखी एक पुढची ओळी त्याच्याकरता चालेल बघा. ज्यासी नाही संस्कृत ज्ञान त्यासीही व्हावे ब्रह्मज्ञान, अवश्य त्या प्रक्रिये करून रचना जाण केली ग्रंथी. म्हटले हे सर्व तत्वज्ञान पूर्वी विद्यमान असताना तुम्ही पुन्हा कशाला हा ग्रंथ केला? तर त्याचं उत्तर म्हणतात, ते म्हणतात ज्याशी संस्कृत ज्ञान नाही, ज्यांना ब्रह्मात्मबोधाची इच्छा आहे, पण ते ब्रह्मात्मबोध ज्या संस्कृत भाषेमध्ये दडलेला आहे, वेदांत, प्रस्थानत्रय, भाष्य, प्रकरण ग्रंथ वगैरे, त्या संस्कृत भाषेचं त्यांना काय नाही, ज्ञान नाही. असे कोण आहे बरं? तुम्ही एवढे संकटात काऊन पडला, असे कोण आहे? आपणच आहे ना. आपल्या खरं बरं सांगा, आपल्याला जर कळालं असतं तर आपण डायरेक्ट तिकडेच नसतं गेलो का?
आणि आपल्या गुरुदेवाने सुद्धा हा विचारसागर कशा करता ठेवला का अशा आई पुष्कळ आहे. पण आपल्याला जरी संस्कृत कळतं कळून कळून किती कळतं जुजबी त्याला बाबा म्हणत असतात गरिबी हटाव. फार फार काय तो अन्वय तरी आपल्याला लवकर लागतो पण बऱ्याच वेळेला तो अन्वय पाठ करून मग आपण परीक्षेत लिहित असतो. होतं की नाही असं म्हणजे आपणच त्यात आहोत दुसरे कोण आहे. मग आपलीच तळमळ घेऊन त्यांनी केली आपलेच करता केलेलं आहे. म्हणून ज्याशी नाही संस्कृत ज्ञान असे कोण तर हा घे माझा अनुभव म्हणजे आपणच आहोत. त्यासही काय व्हावे ब्रह्मज्ञान व्हावे. त्यांना सुद्धा हे ब्रह्मज्ञान आत्मज्ञान स्वरूप साक्षात्कार व्हावा. त्याकरिता काय केलं तर आवश्यक त्या प्रक्रिये करून ग्रंथी रचना केली ग्रंथी रचना केली जा. आवश्यक त्या प्रक्रिये करून प्रक्रिया शब्दाचा अर्थ या ठिकाणी आहे सरणी रीतीखाली टिप्पणीमध्ये दिला आपल्याला. आवश्यक म्हणजे त्याला आपल्याकडे म्हणतात लागू कृता उतारा किंवा बाबा कायम पाठामध्ये म्हणत असतात तात्पर्य पकडितव्य. जेवढं गरजेचं आहे तेवढं फापट पसारा त्यांनी केला नाही. फडकणं म्हणताना काय म्हणणार पट, मडकणं म्हणताना गट, धर्मशाळानं म्हणताना मन, सापनं म्हणताना सर्प, दोरीनं म्हणताना रज्जू, लाकडाचं खोडणं म्हणताना स्थाणू आहे ना, आणि माणूसनं म्हणताना पुरुष. हे संस्कृत शब्द नाही सगळे पण तेवढे शब्द घेतले की जेवढे कळण्यासारखे सगळ्याला लवकर ते कळेल आत्मसात होतील असे लागूकृतीचे महत्वाचे शब्द घेतले आणि विचारसागर नामग्रंथाची त्यांनी रचना केली. म्हणून म्हणतात अवश्य त्या प्रक्रिये करून रचना जाण केली ग्रंथी. विचारसागर ग्रंथाची त्यांनी रचना केली. आता इथून पुढच्या ज्या 9 ते साधारण 11 वयामध्ये भगवत पूज्यपाद आद्य आचार्य श्रीमद आद्य आचार्य शंकराचार्य महाराज त्यांचा परिचय आपल्याला ग्रंथकार थोडासा देतात. आचार्यांचं जीवन सांगणारा एक प्रसिद्ध श्लोक आहे आपण सगळ्यांनी ऐकलेला पण आहे. अष्टवर्षी चतुर्वेदी द्वादशी सर्व शास्त्र षोडशो कृतवान भाष्य द्वादशो निरभ्यका. अष्टवर्षी चतुर्वेदी वयाच्या 8 वर्षामध्ये आचार्यांनी 4 वेदाचं उपक्रम उपसंहारपूर्वक सांगोपांग अध्ययन केलं. बऱ्याच वेळेला आपण बघा काही काही मंडळी 80च्या घरात जातात पण 4 वेदाचे नावं सुद्धा पाठ नसतात. आणि एखाद्याला ते म्हणतात आम्ही द्विवेदी चतुर्वेदी, आम्ही द्विवेदी म्हणजे 2 वेदाचे नाव पाठ असतात द्विवेदी. नावाला काय म्हणतात आम्ही त्रिवेदी 3 वेदाचे नाव, चतुर्वेदी 4 वेदाचे नाव पण आम्ही चतुर्वेदी म्हणजे त्यात काय ते नका विचार म्हणतात आहे ना. पण आचार्यांचं तसं नाही. अष्टवर्षी चतुर्वेदी 4 वेदाचं ते वेदाचे जे षडांग आहे ना छंद निरुक्त ज्योतिष व्याकरण वगैरे या षडांगपूर्वक त्यांनी वयाच्या 8व्या वर्षी 4 वेदाचा अभ्यास केला. अष्टवर्षी चतुर्वेदी द्वादशी सर्व शास्त्र. द्वादश शब्दाचा अर्थ आहे 12 म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी सर्व शास्त्र. सर्व शास्त्र शास्त्र शब्दाचा अर्थ दर्शन. हे तर शौचानात शास्त्र विचारते किंवा अज्ञात ज्ञापटून शास्त्र शास्त्र होतो आणि अज्ञाताचं ज्ञान करून देणारे कोण आहे आपल्याला दर्शन दृष्टी ज्ञान. अशी 12 दर्शन आहे 12 दर्शन. आपण म्हणतो नेहमी 6 आस्तिक आहे नास्तिक आणि 6 नास्तिक आहे. नास्तिक वेदनिंदक वेदाची निंदा करणारे 6 नास्तिक आहे आणि 6 आस्तिक आहे. त्यांची नावं पुढे येणार आपल्याला. ते नाव आहे काय सौत्रांतिक माध्यमिक वैभाषिक योगाचार चारवा जैन ही नास्तिकांची 6 नावं आहे. सांख्य योग न्याय वैशेषिक पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा मग ही दर्शनाची नावं झाली. ते सांख्य दर्शनाचे करते कपिल, योगाचे करते पतंजली, न्यायाचे करते गौतम, वैशेषिक दर्शनाचे करते कणाद, पूर्वमीमांसेचे करते जैमिनी आणि उत्तरमीमांसेचे करते कृष्णद्वैपायन आणि व्यासदेव. असे किती दर्शन झाली 12 दर्शन. 6 आस्तिक आणि 6 नास्तिक. अशा 12 दर्शनाचा अभ्यास भगवत पूज्यपाद आद्य आचार्य वयाच्या कितीव्या वर्षी केला 12व्या वर्षी. 8व्या वर्षी 4 वेदाचा आणि 12व्या वर्षी 12 दर्शनाचा अभ्यास केला. द्वादशी सर्व शास्त्र षोडशो कृतवान भाष्य. 16व्या वर्षामध्ये आपल्याकडे ते काहीतरी असं म्हणतात 16 वरीस ते खरं तसं नाही. खरं तसं नाही. कारण का तर तसं असतं तर वयाच्या 16 वर्षी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी महाराष्ट्र सारस्वताला लाभून ठरणारा ग्रंथ भगवती ज्ञानेश्वरी दिला असता. वयाच्या 16 वर्षी 5 धराशायी करून हिंदवी स्वराज्याची शपथ राजशिव छत्रपती घेतली असते. म्हणजे सगळ्या महापुरुषाचं बघा ना तुम्ही त्या वयामध्ये योग्य निर्णय नाही घेतला तर मग ते जातं. म्हणजे आपण सध्याला त्याच उंबरठ्यावर आहोत. थोडंसं अधिक कमी असेल पण या वयात आपण योग्य निर्णय नाही घेतला म्हणजे या वर्षी आपल्या जीवनाचं नाव विचारसागर नाही ठेवलं गीता नाही ठेवलं तर नंतर मग पुन्हा पश्चाताप आपल्याला पदवी पडतो.
मग ते धोक्याचं म्हणावं लागेल. पण या काळात जे करायला पाहिजे त्या काळात जर आपण ते केलं तर मग ते तसं म्हणता येणार नाही. कारण षोडशोकृतवान भाष्य वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी प्रस्तांतरेवर भाष्य लिहिले, जे आता म्हणून वेदांत प्रस्तांतर, दशविंशती ते भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र. आणि द्वादश भूमिरभ्येगा 32 वर्षाचे असताना 4 दिशेला 4 आश्रम त्यांनी स्थापित केले भारत राष्ट्रभूमीमध्ये आणि त्यांच्या 4 शिष्याला त्यावरती बसवलं. अद्वैताची परंपरा अखंडित ठेवलेली या जगाचा त्यांनी निरोप घेतला. असे भगवतपूज्यपाद शंकराचार्य. म्हणजे ते दक्षिणेला बद्रीपीठ आहे, पूर्वेला जगन्नाथपीठ आहे, पश्चिमेला द्वारकापीठ आहे आणि उत्तरेला शृंगेरी पीठ आहे. असे 4 पीठावर 4 शिष्य स्थापित केली, अद्वैताची परंपरा अखंड ठेवली आणि या जगाचा निरोप घेतला. म्हणजे हा एक प्रसिद्ध श्लोक आहे का ज्याचं आचार्यांचं सूत्ररूपाने पूर्ण जीवन परिचय त्यामध्ये आपल्याला दिला. आणि तसा आचार्य 2-4 ओळामध्ये पुढचा आचार्यांचा परिचय आपल्याला देतात. काय म्हणतात बघा. त्या हिंदी विचारसागराचे पूर्वीचं मराठी भाषांतर केले साचे, उपकार ते हरभरी यांचे मानिती सर्व जिज्ञासू. मीही त्या ग्रंथाचे वाचन केले भूतकाल चिंतन, जाणावा प्रक्रिये लागून तव निश्चय ऐसा म्हणी झाला. उपनिषदे जे गाते इथून पुढे आचार्याचा परिचय या 8व्या ओळीपासून पुढे. या अगोदरच्या 2-3 ओळी सरळ बघा. त्या हिंदी विचारसागराचे, हिंदी विचारसागर दोहा रूपाने कोणी रचला? तुम्ही नाराज आहात का? काही बोलत नाही. मग ओवी रूपाने म्हणलं तर मग हरभरे शास्त्री, आणि दोहा रूपाने म्हणलं की साधू निश्चय ना. ते पद्यात दोघांनी रचना केली, पण ओवी रूपाने म्हणलं मग हरभरे शास्त्रीचं नाव, आणि दोहा रूपाने म्हणलं की पंडित साधू निश्चय. किंवा लक्षात नाही आलं तर तसं बोलायचं, पण बोलायचा प्रयत्न करायचा. त्या हिंदी विचारसागराचे पूर्वीच मराठी भाषांतर केले साचे. त्या हिंदी म्हणजे दोहा रूपाने पंडित साधू निश्चलदासजींनी जो विचारसागर नावाचा ग्रंथ रचला, त्या ग्रंथाचे म्हणजे त्या विचारसागराचे पूर्वी म्हणजे अगदी हे विनायक नारायण जोशी साखरे महाराज हे आपण त्याला काय म्हणतो गद्यामध्ये भाषांतर करण्याच्या अगोदरच, त्यांच्या अगोदर मराठी साचे भाषांतर केले. मराठीत जसं पाहिजे तसं यथायोग्य, अगदी फक्त शब्द बदलले, हिंदी भाषा बदलली, पण अर्थ आशय मात्र तोच ठेवला, आशय न सोडता. जसं एक दोहा आहे बघा प्रसिद्ध, बालपण तो खेळ गमाया, तारुणपण हो काम, बुढापो में कापण लगा निकल गया बैमान, असं म्हणतात संत कबीरदासजीचा गौतम दोहा आहे. बालपण तो खेळ गमाया, तारुणपण हो काम, बुढापो में कापण लगा निकल गया बैमान, हा दोहा झाला. मग याचाच आता मराठीत करायचं तर बालपणी गेली नाही ना आता, तारुण विषय वृद्धपणे प्रवर्तले चिंता मरे मागवता जन्म, आहे की नाही. म्हणजे पहिला जो दोहा आणि खालचं तो कोबऱ्याचं चरण आहे, तसं बाळपणे आईबा हीची पेशी ज्ञानोबर आहे 13व्या अध्यायामध्ये बोलतात. मग ते तारुण्य दशेमध्ये श्रीमांशी बोलून टाकली. म्हणजे हे सगळं वर्णन करणं म्हणजे तसेच शब्द फक्त आपल्या मराठीतले देणं त्याला समानार्थी. अशा पद्धतीचं मराठीमध्ये त्या हिंदी दोहा रूपाने असणारा पंडित साधू निश्चलदासजींनी रचलेला जो विचारसागर नावाचा ग्रंथ आहे, त्याचं सुलभ मराठीमध्ये भाषांतर पूर्वीच केलं. कोणी? हरभरे शास्त्री. आणि ते कसं केलं? साचे म्हणजे यथार्थ केलं, त्याच्यामध्ये कुठली निवडता नाही. आणि ज्यांनी केलं मग त्यांची साधक काय करतात? उपकार मानतात. म्हणून उपकार ते हरभरे यांचे मानिती सर्व जिज्ञासू. म्हणजे त्या सुलभ मराठी भाषांतर हिंदी विचारसागराचं ओवी रूपाने जसं ज्ञानोबा गीतेचं भाषांतर केलं त्या पद्धतीने हरभरे शास्त्रींनी केलं. म्हणून हरभरे शास्त्री यांचे उपकार कोण मानतात? सर्व जिज्ञासू मानतात. सर्व कोण मानतात? जिज्ञासू मानतात. कोण मानत नाही? आमर मानत नाही, विषय मानत नाही, आहे ना. मुक्ताला मानण्याची गरज नाही. काय ते काय ग्रंथाचा अभ्यास करत येतात, जिज्ञासू मात्र त्यांचे उपकार मानतात. मग जिज्ञासू कोणाला म्हणतात? ज्ञातुम इच्छा जिज्ञासा, जाणण्याची इच्छा त्याच्याकडे आहे, खरं तत्व जाणून घेण्याची इच्छा जो करतो त्याला काय म्हणतात? जिज्ञासू. मुमुक्षु म्हणजे मुक्त इच्छा, मुमुक्षा जाणून मुक्त होण्याची ज्याला इच्छा त्याला काय म्हणायचं? मुमुक्षु. ते जिज्ञासू त्यांचे उपकार मानतात. आणि मग आता हे कोण बोलतं खाली? हे आता पद्यामध्ये करणारे ब्रह्मभूत विनायक नारायण जोशी साखरेत आला, ते आता बोलतात. मीही त्या ग्रंथाचे वाचन केले भूतकाल चिंतन, जाणावया प्रक्रिये लागून तो निश्चय ऐसा म्हणजे झाला. असं म्हणा. या 6 ते 8 3 ओळ आहे ना. आपल्या मारुती बाबांचं तुम्ही वाक्य आता ऐकलं असेल. बाबा नाही म्हणतात घागर में सागर, म्हणजे सगळा सागर एका घागरेमध्ये कसा मावला जातो हे सांगणाऱ्या ह्या 3 ओळ आहे. कोणती? 6, 7 आणि 8. मग मीही त्या ग्रंथाचे वाचन केले भूतकाल चिंतन, त्या म्हणजे कोणत्या?
दोहा रूपाने लिहिलेल्याही आणि ओवी रूपाने लिहिलेल्या या दोन्ही विचारसागराच्या पद्यात्मक दोन्ही विचारसागराचा विचार मी पुष्कळ काळ केला असं कोण म्हणतात? साखरेकर. मी त्या ग्रंथाचे वाचन बहुत काल चिंतन केले, वाचन केलं, त्याचं चिंतन म्हणजे थोडक्यात काय केलं, मन श्रवण केलं, मनन केलं, निधिध्यासन केलं, अंतरंग विचार त्याचा मी केला. आणि विचारांती मग काय झालं, प्रक्रिये लागून किंवा जाणवाया प्रक्रिये लागून त्याच्यातील असणाऱ्या प्रक्रिया कळून घेण्याकरता मी तो विचार केला. त्या प्रक्रिया मलाच कळाल्या. प्रक्रियेत म्हणजे सांगायचं काय, आजातवाद म्हणजे काय, विवर्तवाद म्हणजे काय, परिणामवाद म्हणजे काय, नंतर ख्याती म्हणजे काय, त्या अनिर्वचनीय ख्याती म्हणजे काय, हा सगळा विषय माझ्या लक्षात आला. जाणव्या प्रक्रियेला तव निश्चय आयसा मनी झाला, तव मनी आयसा निश्चय झाला. त्यावेळेला माझ्या मनाने काय केलं, एक प्रकारचा निश्चय केला. कारण निश्चयाचे बळ हाचे निश्चय माझा निश्चय. माऊली म्हणतात काय, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण राहिला निश्चय. आपला कुठल्याही गोष्टीचा निश्चय व्हावा लागतो. निश्चय झाला का मग मनुष्य ते निश्चित करतो. निश्चय जर झाला नाही तर मग त्याच्या बाबतीमध्ये तो टाळाटाळ करतो. म्हणून निश्चय माझ्या मनामध्ये एक निश्चय झाला. काय निश्चय झाला, उपनिषदे जे गाली व्यासादी जे वाखाणे हेची आचार्य शंकर मूर्ती कधी जनाच्या. माझा असा निश्चय झाला का उपनिषदे जे गाते, उपनिषद हा शब्द दोन उपसर्ग आणि धातू याद्वारा बनलेला आहे. उपसर्गच आहे, नि उपसर्गच आहे आणि शत्रुड विसरणे हा धातू आहे. दोन उपसर्गपूर्वक एका धातूच्या द्वारा उपनिषद शब्द बनला आणि त्या दोन उपसर्गाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ, नि म्हणजे निश्चयाने, आणि शत्रुड विसरणे म्हणजे थोडक्यात बसणे. म्हणजे अंतकरण वृत्ती अनात्म्यापासून निघून ज्याच्या चिंतनाने आत्मस्वरूपापाशी जाऊन बसते, पोचते, आत्म्याला विषय करते, त्याचं नाव उपनिषद. असा सरळ अर्थ करते, त्याचं नाव काय उपनिषद आहे. आणि अशी किती आहे, ज्ञानप्रधान 10 आहेत. म्हणून परी जीवधारी ज्ञान मकरंद येते कुसुम मुगले सुगंधी शोभती बरी, अशी वरची असतात जी 10 उपनिषद. म्हणून उपनिषदे जे गाते म्हणजे 10 ज्ञानप्रधान असणारे उपनिषद जे गाते. काय गाते, जे गाते म्हणजे जे शब्दाचा अर्थ आहे सर्वनाम प्रधान बुद्धीचा परामर्श आहे. काय गातात ते अद्वैत तत्वज्ञान गातात. ब्रह्माचं सत्यत्व, जगताचं मिथ्यात्व, जीव शिवाचं ऐक्य म्हणजे अद्वैत तत्वज्ञान काय करतात, गान करतात, मुक्त कंठाने गायन करतात उपनिषदे जे गाते. आणि एवढंच नाही, व्यासादी जे वाखाणे ते उपनिषदे जे गाते असं का म्हटलं, कारण उपनिषद कसे आहेत मागे बघितलं आपण, अपौरुषीय आहे म्हणून त्यांचंच घेतलं कर्तृत्व आहे ना. उपनिषद अपौरुष आहे ना, उपनिषदे जे स्वतः गातात, अद्वैत तत्वज्ञान गातात. आणि व्यासादी जे वाखाणे, व्यास आहे ज्याच्यामध्ये आधी आणि मग पुढचे येणार आहे. व्यास कशामध्ये, ब्रह्मसूत्रामध्ये आहे ना, शंकराचार्य त्या सूत्रभाष्यामध्ये. आणि ब्रह्मसूत्र भाष्यावर झालेला प्रकरण ग्रंथ भामती निबंध मागचे केले ना आपल्याला. 3 प्रकरण ग्रंथ कोण त्याच्यावर झाले, आपण संगती रावली सुरुवात त्या भामती निबंधामध्ये असं केलं. व्यास आधी जे वाखाणे म्हणजे ब्रह्मसूत्रामध्ये व्यास, त्याच्यावरच्या भाषामध्ये शंकराचार्य आहे ना, आणि त्याच्यावरच्या त्या प्रकरण ग्रंथामध्ये भामती निबंधांमध्ये किंवा मग ब्रह्मसूत्र आपलं 3 प्रस्तांतरे असेल, 3 भाष्य असेल किंवा 3 प्रकरण ग्रंथ असेल, त्यांची करते त्या ग्रंथामध्ये जे वाखाणे शब्दाचा अर्थ आहे त्याची प्रशंसा करतात, स्तुती करतात. आणि कोणत्या अध्यात्मविद्या विद्याना असं म्हणजे राजविद्या पवित्रमिदम उत्तम प्रत्यक्ष अनुभव गम्य सुखम कर्तुम हवे. हे काय केले, त्या अध्यात्मविद्येची प्रशंसा केलेली आहे. त्या 14व्या अध्यायाचे सुरुवातीचे 2 श्लोक सांगता येईल का कोणाला एखादा? काय हा भूयेव महाभाव शृणुमे परमं वचनं यद्यं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. आणि त्याच्या पुढे नमेविद सुरगणा नाही भूयेव महाभाव शृणुमे परमं वचनं यद्यं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. आणि इदं ज्ञान उपास्यते मम साधर्म्यम आगतः सर्वे किलोपजायते प्रलयेन वेतनच. हे काय केलं भगवान परमात्म्याने, अगोदर त्या ज्ञानाचा महिमा गायला. आणि महिमा का गावा लागतो, कारण एखादी वस्तू, व्यक्ती, पदार्थ हे किती मोठे असले पण आपल्या छोट्या लोकांना त्याचं महत्त्व कळालं नाही तर आपल्या अंतःकरणामध्ये त्याचा गौरव ठसत नाही आणि मनुष्य त्याच्याकडे प्रवृत्त होत नाही.
मग भक्तराज अर्जुनाला किंवा अर्जुनाचं निमित्त करून तुम्ही आम्हाला अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशने श्रीराजे संसार फिडिले जगाचे. म्हणजे अर्जुनाचं निमित्त करून भगवान परमात्म्याने आपल्याला ते तत्वज्ञान सांगितलेलं आहे. तसं अर्जुनाचं निमित्त आहे, निमित्त मात्र भवसव्य साचे. किंवा अर्जुनाला सन्मुख करण्याकरता अगोदर ज्ञानाचा महिमा सांगितला, मग तिथून पुढे 3ऱ्या श्लोकापासून पुढे काय केलं देवाने तिथे ज्ञान सांगितलं. आणि मग त्या महिमा अर्जुनाने ऐकून मग अर्जुन त्या विषयाकडे आकृष्ट झाला की नाही. हो, ज्ञानोबराय म्हणतात तव तया झाल्या सर्वांगी निघाले का सपाई अवधान आतलापा. म्हणजे पायाच्या नाकापासून डोक्याच्या शिकेपर्यंत साक्षात अवधानाचा पुतळा कोण बनला? अर्जुन बनला. तसं व्यासाधिकांनी अगोदर ज्ञानने सांगितलं, काय केलं त्या ज्ञानाचा महिमा गायला. व्यासाने कशात गायला? ब्रह्मसूत्र. भगवान शंकराचार्यांनी सूत्रभाष्यामध्ये, सुरेश्वराचार्यांनी त्याच्या वार्तिकामध्ये, किंवा भामती निबंधकार वाचस्पती मिश्रांनी भामती निबंध या ग्रंथामध्ये काय केलं त्याचा महिमा गायला. म्हणून म्हणतात व्यासाचे जे वाखाणे आणि ते जी आचार्य शंकर मूर्ती कथित येतात जनाचार्य. मग आता तेची म्हणजे कोणतं? जे उपनिषदाने गायले नाही, अद्वैत तत्वज्ञान, जे व्यासाधिकांनी त्याची प्रशंसा केलेली आहे तेच तत्वज्ञान कोण? आचार्य शंकर मूर्ती. आता इथे काय करायचा? शंकर शब्द दोन्हीकडे लावायचे. देहलीदीप न्याय. देहलीदीप न्याय म्हणजे आपल्याला समजा रात्र झाली, ते काय अंधार पडला, अभ्यास करायचा. मग बल एक आहे, काही मित्र बाहेर बसले, काही मित्र आत बसले, बल तर एकच आहे, लाईट एकच आहे. मग अशा वेळेला किंवा दिवा एकच आहे, मग त्यावेळेला काय करायचं? तो दिवा देहलीवर लावायचा, उंबऱ्यावर. म्हणजे तो आतही प्रकाश दिला नाही, बाहेरही प्रकाश. त्याला म्हणतो आपण देहलीदीप न्याय. तसं या ठिकाणी देहलीदीप न्याय आणि शंकर शब्द दोन्हीकडे लावायचा. म्हणजे आचार्य कोणते? आचार्य शंकराचार्य. आणि मूर्ती कोण? मूर्ती शंकर मूर्ती. मग शंकर मूर्ती शंकराचार्य म्हणजे भगवान शंकराचेच अवतार असणारे शंकराचार्य, असा त्याचा अर्थ करायचा. भगवान शंकराचे अवतार असणारे कोण? शंकराचार्य. ते काय करतात? जनाच्या हितार्थ कथिती. जनाच्या म्हणजे जिज्ञासू मुमुक्षु जनाच्या कल्याणाकरता ते काय करतात? त्याचं कथन करतात. मग शंकराचार्य कशात कथन करतात? तेच पुन्हा प्रस्थानत्रयाच्या भाष्य. कारण सूत्रभाष्य, गीता भाष्य, उपनिषद भाष्य कोणी केले? आचार्यांनीच केले. आचार्याने काही प्रकरण ग्रंथही केले. मग त्याच्यामध्ये ते काय करतात? ते जनाच्या म्हणजे त्यांची जी सत्शिष्य असेल किंवा पुढचे आपल्यासारखे मुमुक्षु असेल त्यांच्या कल्याणाकरता ते हिताकरता कल्याणाकरता सांगतात. आणि बरं पुढे म्हणतात, आता इथं म्हणजे ओवी क्रमांक 8 आहे ना, 8, 9 आणि 10. मला वाटतं पुढे 8, 9, 10 आणि 11 या 4 ओव्यामध्ये कोणाचं वर्णन केलेलं आहे? भगवत पूज्यपाद शंकराचार्य महाराजांचं वर्णन केलं आहे. बरं आपली माऊली करतात. माऊली म्हणतात व्यासांचा मागोवा घेतो. पुढे म्हणतात भाष्यकारा ते वाट कसतो अयोग्य मी न पाहतो की जाईल. तो कोबराई वर्णन करतात. तू का करी प्रणिपात दंडवत आचार्य. ते त्यांना प्रणिपात करतात. मग त्यांनी केलं तर आपणही केलंच पाहिजे, कारण ते पूर्वसुरी करतात. म्हणून ते म्हणतात बघा, आता हे शंकराचार्य आपण म्हणून शंकर मूर्ती शब्दाचा अर्थ काय केला? मूर्ती म्हणजे अवतार. म्हणजे कोणाचे अवतार? भगवान शंकराचार्याचे अवतार. कोण? शंकराचार्य. मग तुम्ही कशावरून अर्थ केला असं तुम्ही बोलू शकता, तर ते खालची ओवी आपल्याला ते सांगते. स्वरूपे शंकर निष्काम खरा परी उपाधी योगे लोकसंहारा लागून करेल व्यापारा परी त्या संहारा अवधी असे. स्वरूपे शंकर खरा कशा आहे? निष्काम. इथे स्वरूपे म्हणजे ब्रह्मात्म स्वरूपाने, ब्रह्मस्वरूपाने, चित स्वरूपाने, चैतन्य स्वरूपाने जर पाहिलं तर कोण? भगवान शंकर कसे आहेत? खरोखर ते निष्काम आहे. निष्काम आहे म्हणजे तो कोबराच्या भाषेत काम नाही, काम नाही झालं पाहिजे रिकामा. आपले वैद्य म्हणायचे रिकामा वेगळा, रिकाम टेकडा वेगळा. नको ते करतो तो रिकाम टेकडा, पण जे करायला पाहिजे ते करतो, जे करत नाही ते करत नाही, ते रिकामे. आणि इथे थोडक्यात अज्ञानाच्या बंधातून ते रिकामे झालेले आहेत. अहम अध्यासातून ते मुक्त झालेले आहेत. असे स्वरूपाने शंकर कसे आहेत? निष्काम आहे. साक्षात ब्रह्मच आहे ना ते, म्हणून ते कुठलीही कामना त्यांच्या अंतःकरणामध्ये नाही. स्वरूपी शंकर निष्काम खरा परी परंतु लोकसंहारा लागू आपले उपाधी योगी लोकसंहारा. भगवान शंकराची उपाधी आहे, प्रत्येकाला उपाधी आहे. खरं तर परमात्म्याला तो कोबरा प्रार्थना करतात उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीचा संसार तो मान आहे आईशी मज करुणी ठेवा नारायण समोर वासना. हे जरी खरं आहे पण उपाधी मागे लागल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तर मग प्रार्थना करावी लागते.
या उपाधीतून तुम्ही मला देवामुक्त करा. प्रत्येकाला उपाधी आहे, आपल्याही मागे लागलेली आहे, देवाच्याही मागे लागलेली आहे. हल्ली उपाधी लावली नाही तर लोक कीर्तनाला जात नाही. म्हणजे तुम्ही प पु गु लावला नाही आम्हाला आम्ही येऊ कसं? आहे ना ते तसं होऊ नाही. आता नाव नका विचारू, पण बाबा गाथा मंदिरात कीर्तन होतं, आळंदीतले एक महापुरुष आहे, आणि तिथे गेल्याच्या नंतर ते म्हणले प पु गु आणि आणखी पुढे तुम्ही लावलं नाही म्हणून ते तिथून काळीला स्टाक मारून आळंदीला निघून आले कीर्तन नाही तुकोबराच्या मंदिरात. आणि म्हणजे बघा तुकोबरामध्ये तू उपाधी वेगळी निर्विकार करा आणि त्यांच्या मंदिरात तिथे जायचं आणि तिथे उपाधीची अपेक्षा करायची, वेडेपणा नाही का? म्हणून तसं उपाधीची अपेक्षा करू नाही. लावतात लोक, तो त्यांचा प्रेमाचा भाग असेल, पण आपण त्याच्यात गुंतू नाही. म्हणजे स्वरूपे काय स्वरूपे शंकर निष्काम खरा परी उपाधी योगे लोकसंवाद. मग त्यांची उपाधी कोणती? आता मुळात जे 3 देव आपल्याला गावात शब्द आहे, 3 देव म्हणजे 3 प्रकारचे कॅबिनेट मंत्री आहेत, ही सृष्टी चालवणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश. मग तिघाला उपाधी आहे. सत्वगुणाची उपाधी कोणाला? विष्णूला. रजगुणाची उपाधी ब्रह्माला आणि तमोगुणाची उपाधी शंकरला. मग शुद्ध सत्वगुण प्रधान मायेची उपाधी स्वीकार करतात म्हणून काय करू शकतात? जगाचं पालन कोण? विष्णू. आणि रजगुण प्रधान मायोपतीचा स्वीकार करतात म्हणून जगाची उत्पत्ती सर्जन करू शकतात. समष्टी प्रारब्ध कर्म फलभोगाला समजून झाल्याच्या नंतर कोण? ब्रह्मदेव. आणि तमोगुण प्रधान मायापतीचा स्वीकार करतात म्हणून समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म भोगून संपल्याच्या नंतर तृतीय नेत्र उडून ते प्रलय करू शकतात. कोण? भगवान. म्हणून ते लागून करील लोकसंवाद. कोणती उपाधी करून? मग आता तमोगुण प्रधान मायापतीचा स्वीकार करून ती उपाधी त्यांना आहे ना, मग त्या उपाधीच्या द्वारा ते काय करणार? सगळ्या जगाचं संवादाचं कार्य करणार. पण ते कधी करतात का? कधी करत नाही. मग कधी करतात? ज्या वेळेला करायला पाहिजे त्यावेळेला करतात. ते कधी करत नाही. मग कधी केलं तर त्याला जीव म्हणतील. देव कोण म्हणेल? जीव कधीही काही करतो आहे ना, पण जे कधीही काही करत नाही, जे ज्या वेळेला पाहिजे त्याच वेळेला करतात. म्हणजे कधी करतात? तर त्याचं उत्तर पुढे 7व्या तरंगात येते आपल्याला. समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म फलभोगाला सन्मुख झालं का त्यावेळेला ब्रह्मदेव उत्पत्ती करतात. आणि ते प्रारब्ध कर्म आता भोगाचं आहे त्यावेळेला विष्णू पालन करतात. आणि फलभोगाला समष्टी प्रारब्ध कर्म विन्मुख झालं त्यावेळेला भगवान काय करतात? संवाद करतात. मग ते अजून भोगाचंच प्रारब्ध होतं, ते काय भोगाला सन्मुख आहे, विन्मुख झालेलं नाही. म्हणजे प्रलय करण्याकरता अजून काय आहे? वेळ आहे. बऱ्याच वेळेला पाठाला वेळ असली तर मधल्या वेळात मनुष्य काहीतरी काम करून घेतो, म्हणजे नाश्ता तरी करून घेईल किंवा मग आणखी काही अभ्यास तरी पाहून घेईल, होतं ना आपलं. पण तसं त्याने मधल्या काळात काय कार्य केलं ते पुढे सांगतात. लागून करील व्यापार परी ते संवारा अवकाशी. कोणता व्यापार करणार? ते सृष्टीच्या संवाराचा व्यापार करणार. आणि काय लागून? उपाधी लागून. ती उपाधी त्यांच्या लागली म्हणून ती उपाधीमुळे ते संवाराचा व्यापार करणार. परंतु त्या संवारा अवधी असेल, म्हणजे जगाचा समष्टी प्रलयाची वेळ अजून तिला वेळ आहे. मग मधल्या काळात काय केलं त्यांनी? मग मधल्या काळात ते शंकर मूर्ती कोणाच्या रूपाने आले? शंकराचार्याच्या रूपाने. ते आता पुढच्या रूपाने सांगतात. प्रस्तुत द्वैत मत संवाराचे कर्म करावया प्रवृत्ती साचे परिचारी शिष्या संहितेचे सोंग दोन्ही प्रगटला. प्रस्तुत द्वैत मत संवार असं घ्या. ते साचे शब्द ना शेवटचा तो दोन्हीकडे लावायचा, पुन्हा देईल. प्रस्तुत वर्तमान प्रसंगी मधल्या काळात वेळ असल्यामुळे द्वैत मत साचे संवाराचे साचे कर्म करावया साचे प्रवर्ते असं ते तिन्ही ठिकाणी लावलं तरी अर्थ गोड लागतं. ते बाबा नाही का येव असं चक्कर लावतात अशा अर्थात. मग द्वैत मत संवार म्हणजे प्रस्तुत काळामध्ये द्वैत मताचा का संवार केला पाहिजे? माऊली त्याचं कारण सांगतात. तुझे जवळ घडे संसार जोडे आयशी आपुलेनी तोडे बोलते वेद. आणि श्रुतीमध्ये सांगितले यो उदरमांतर कृते आता तसे भयम भोवती. द्वितीया द्वयम भयम भोवती. द्वैत आलं तर दुःखाचा कळलं आणि अद्वैत आलं तर सुख. अगदी आपला दैनंदिन अनुभव आहे. ज्या वेळेला आपण झोपतो, म्हणजे संध्याकाळी रात्री आपण झोपतो, त्यावेळेला आपली वृत्ती कारणातली नव्हती. आणि माऊली म्हणतात निद्रिताची शेजीशी सापटे शूरवशी. त्यावेळेला आपल्याला द्वैत नाही का? द्वैत बीजरूपाने आहे, बीजरूपाने आहे, पण त्याची काही नाही प्रतीती नाही. मग त्यावेळेला देशाचा पंतप्रधान असेल, कोणी एखादा फुटपाथवरचा भिकारी असेल, दोघं ज्या वेळेला सुषुप्तीत जातात, फुटपाथवरचा भिकारी त्याला फुटपाथवरच पडावं लागतं, अंतराला पांघरायला नसतं. आणि पंतप्रधान म्हणल्याच्या नंतर तो मोठा ऐश्वर्यात म्हणजे एशी मध्ये तो पवडेल, झोपेल. पण दोघाची वृत्ती ज्या वेळेला कारणातली नव्हते, झोपेत जातात, तर कोणाचं सुख कमी कोणाचं सुख अधिक? समान आहे.
काय नाही त्या ठिकाणी म्हणून द्वैत काय नाही त्यावेळेला द्वैताची प्रतीती त्याला नाही, तर दोघांचं सुख कसं आहे सारखं आहे. म्हणून हे द्वैत आपल्या जीवनात सगळ्यात दुःखाला कारण कोण असेल तर द्वैत आहे. म्हणून त्या द्वैताचा काय झाला पाहिजे, संवाद झाला पाहिजे. द्वैत मत संवाद, संवाद शब्दाचा अर्थ इथे करायचा बाध, त्याची अप्रतीती नव्हे, त्याचा काय अर्थ काय करायचा बाध. न अप्रतीत तयोर बाधा की दृढ मिथ्यात्व निश्चय. त्याला बाबा एक पंक्ती सांगत असतात, प्रतीतिकाली प्रतीती उपैचेतन ठिकाणी प्रतीत येणाऱ्या द्वैताचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय करून देणं त्याचं नाव आहे बाध. असा बाध रूपी कर्म करण्याकरता आहे ना कसे प्रवृत्त झाले, कर्म कराव्यास साची प्रवृत्ती, खरोखर अगदी कटिबद्ध होऊन आपण म्हणतो कंबर कसून हे कार्य करण्याकरता आचार्य प्रवृत्त झाले. आणि मग ते प्रवृत्त होण्याकरता काय धरी येली सोंगी, येणे अवघी पांडुरंगी. मग त्या भगवान शंकराने सुद्धा एक सोंग घेतलं, कोणाचं येतीचं म्हणजे संन्यासाचं. आणि त्यावेळेस त्यांचं नाव आहे काय, शंकर मूर्तीचं नाव आहे शंकराचार्य. ते आपल्या काय आलमई नदी आहे, आपलं कालडी नावाचं गाव आहे. आणि विशिष्टा देवी आणि शिवगुरु हे त्यांच्या माता पित्याचं नाव आहे. ते तिथे आले आणि येऊन काय केलं तर मग अष्टवर्षी चतुर्वेदी द्वादशी सर्व शास्त्रभूत षोडशोपवान भाष्यशो मुनिरभ्यतात आपण बघू ना. तीच गोष्ट सांगताना म्हणतात, प्रस्तुत द्वैत मत संवाराचे कर्म करावयापूर्वी साचे परी चारी शिष्यास येतीचे सोंग घेऊन प्रगटाला. चारी शिष्यासह गुरुनाम गुरु स्वानंद सुखनाशी सद्गुरु जोग महाराज आहे ना, विष्णुबुवा जोग महाराज हे साक्षात महाविष्णूच. तेही जोग महाराजांच्या रूपाने काय झाले, चारी शिष्यासहित सोंग घेऊनच प्रगटले. फक्त ते येतीचे सोंग घेऊन नाही आले आहे ना, ते आपल्या वारकऱ्याचं सोंग घेऊन आले, ते येतीचं सोंग घेऊन आले. कारण तिकडे येतीला किंमत आहे, आपल्याकडे श्वेत वस्त्राला किंमत आहे. म्हणून ते श्वेत म्हणजे ते काशाय वस्त्रातले संन्यासी म्हणून शंकराचार्य आले आणि श्वेत वस्त्रातले संन्यासी म्हणून महाविष्णू आहे. याच्यात ते मात्र संधी घ्यायचं आणि हे अगदी सत्यातलं सत्य आहे, त्रिकालवादी सत्य आहे. तेही चार शिष्य सिद्ध झाले, त्रोटकाचार्य, शिवेश्वराचार्य, पद्मपदाचार्य, हस्तमलकाचार्य. आणि हेही मारुती बाबा गुरु, सोनोत्पंत बाबा दांडेकर, मंगळ स्वामी महाराज, लक्ष्मण गुरेकर आहे ना, याच्या रूपात आहे. अगदी घटना सुद्धा सारख्या आहे, चारी शिष्याच्या तिकडल्या आणि इकडल्या घटना सुद्धा सारख्या आहेत. आता आपला वेळ झालाय जरा, त्याच्यातलं थोडासा आशय उद्या सांगतो, एवढी मूवी पूर्ण परी चारी शिष्याचं येतीचे सोंग घेऊन प्रगटाला. आणि शंकराचार्य नामी येतीने सांख्य न्यायाधी दर्शने नास्तिक बौद्धादी गहने खंडन केले सर्वांशी. मग त्यांनी काय कार्य केलं आणि तिकडलं निकडलं साम्य काय, खूप गोड भाग मी एकदा बाबाकडनं ऐकलेला आहे. त्याचा थोडासा आशय म्हणजे आपले जे मूळ चार खांब म्हणतो आपण संस्थेचे, तर तसेच आचार्य, ते आचार्य म्हणजे हे आचार्य, त्यांची चार शिष्य चतुष्टय, यांची चार शिष्य चतुष्टय. आणि जे कार्य आचार्याने केलं तेच कार्य स्वानंद सुखनाशी सद्गुरु गुरुनाम गुरु आपल्या जोग महाराजांनी केलं. मग त्याच्यात आणि त्यांच्या शिष्य चतुष्टयामध्ये काय साम्य आहे तो थोडासा विषय आणि पुढचा आशय, हा विषय आपण उद्याच्याला पूर्ण करू. आजचा नियोजित वेळ झाला. कुंडली भगवान की जय, महावीर महाराज की जय, सद्गुरु महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज